आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केलाय. या कार्यात डॉक्टर्स, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोते हो, एक जरूर लक्षात ठेवा, लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता ठळक बातम्या. करदात्यांनी नियमितपणे भरलेल्या करामुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं पुण्यातील ज्ञानसंगम या कर सल्लागारांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन. शेती क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रतिपादन. राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती महास्टुडंट ॲपमध्ये नोंदवली जाणार आणि यवतमाळ इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतली गंभीर दखल. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे दिले निर्देश. राष्ट्र उभारणीत करदात्याची भूमिका कायमच महत्त्वपूर्ण ठरली आहे. करदात्यांनी नियमितपणे भरलेल्या करामुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते, असं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. ज्ञानसंगम या कर सल्लागारांच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन डॉ. कराड यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. जीएसटी संकलनामध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचं कर सल्लागारांनी सांगितलं. त्या समस्याही सोडवण्यात येतील. त्यादृष्टीने अर्थ मंत्रालय प्रयत्नशील आहे, असं डॉ. कराड म्हणाले. प्रत्यक्ष करसंकलन दिवसेंदिवस वाढत असून अर्थ साक्षरता वाढली की करसंकलनात आणखी वाढ होईल, असंही ते म्हणाले. या परिषदेचा समारोप उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा आज जन्मदिवस. हा दिवस वर्ष 2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी या ध्येयासाठी त्यांनी परिश्रम घेतले. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी राष्ट्रीय एकता आणि मूल्याधारित शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला होता, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना आदरांजली वाहिली. आपल्या ट्विटर संदेशात आझाद यांना वेगळ्या वाटेवरील विचारवंत असं संबोधत त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. राज्यातील अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या, वजन आणि उंची मोजमापांच्या माहिती संकलनामध्ये झालेल्या उच्च प्रगतीनुसार पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. पोषण ट्रॅक ॲपवरील वर्गीकरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनास राज्य शासनाकडून अवगत केलं असल्यामुळे आणि त्यानुषंगानं केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरू असल्यामुळे कुपोषित मुलांचं योग्य वर्गीकरण पोषण ट्रॅकरमध्ये दिसून आलंय. कुपोषित बालकांना आवश्यक उपचार देऊन सुपोषित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ करतील. यापैकी एक उपक्रम म्हणजे रिझर्व्ह बँकेची थेट किरकोळ सेवा योजना. या योजनेअंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांना केंद्र आणि राज्य सरकारांनी वितरित केलेल्या रोख्यांमध्ये थेट गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याकरिता त्यांना रिझर्व्ह बँकेत आपल्या सरकारी रोख्यांसंदर्भातलं ऑनलाईन खातं विनाशुल्क तयार करता येईल. एकात्मिक अंतर्गत देखरेख योजना हा बँकेचा दुसरा उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरातील ग्राहकांच्या तक्रारी आणि दावे एकाच केंद्रीकृत पद्धतीनं सोडवले जातील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. महाराष्ट्रातील वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने आज पुणे आणि औरंगाबाद इथे धाडी टाकल्या. वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी विक्रीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भातील सविस्तर माहितीनुसार वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही छापेमारी केली जाते.
शेती क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं. ज्या गावांमध्ये सहकार क्षेत्र कार्यरत आहे तिथल्या लोकांचं दरडोई उत्पन्नही जास्त आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 110 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या बँकेचे संस्थापक आणि बँकेच्या विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विठ्ठलदास ठाकरसी, वैकुंठभाई मेहता आणि धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्रांचं अनावरण आज नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. त्यावेळी गडकरी बोलत होते. विठ्ठलदास ठाकरसी आणि वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ यांनी या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या उभारणीत आणि त्याच्या चालवण्यात मोठं योगदान दिलंय, असंही गडकरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. महा स्टुडंट ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिलेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत सरकारनं परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती याकरता गुण देण्यात येतील. या दृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदवण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून यामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती तसंच अनुपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲपमुळे विद्यार्थ्यांचं हजेरी पत्रक वेगळ्याने ठेवण्याची तसंच माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, असं शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी कळवलं आहे. औरंगाबाद इथल्या तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी 11 नोव्हेंबर 1979 मध्ये नागपूरच्या रामबाग इमामबाडा इथल्या लाँग मार्च चौकातून रिपब्लिकन नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च निघाला होता. या घटनेला 42 वर्ष पूर्ण झाल्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी नामांतराचा लढा हा कुठल्या भौतिक स्वार्थासाठी नव्हता, तर तो लोकशाहीच्या इब्रतीचा लढा होता. 16 वर्षांच्या संघर्षानंतर हा लढा यशस्वी झाला, लोकशाहीचा विजय झाला, असं प्रतिपादन केलं. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी आणि नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावं यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 12 ते 24 नोव्हेंबर 2021 दरम्यान लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉद्वारे फ्रीज, वॉशिंग मशीन, LED टीव्ही असे आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण देशात छठपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून नागपुरातही आनंदाने आणि उत्साहात काल आणि आज सकाळी हा सण विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करून देण्यात आले होते. महिलांनी या कृत्रिम तलावात छठपूजेचा सण साजरा केला. छठपूजेनिमित्त उत्तर भारतीय समाजाकडून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यात छठपूजा उत्सव मोठ्या प्रमाणाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या वतीने निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली आणि थोर पक्षीतज्ञ दिवंगत सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने निसर्ग कट्टा, अकोला वन प्रादेशिक विभाग आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी टाकळी, पातूर आणि आलेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर यांच्यासाठी पक्षी निरीक्षण आणि माहिती संकलन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेबद्दल अधिक माहिती देताना निसर्ग कट्टाचे अमोल सावंत म्हणाले की प्रादेशिक वनांमध्ये कार्यरत असणारे वनरक्षक आणि वनमजूर यांना त्या भागातील पक्ष्यांची माहिती ई-बर्ड या ॲपद्वारे संकलन करून ती माहिती जगाला उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं. वर्धेच्या सेवाग्राम इथे 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत काँग्रेस पक्षाचं 4 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. याकरता देशभरातील 200 पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित राहतील. सेवाग्राम इथल्या यात्री निवास परिसरात आयोजित या प्रशिक्षणाचं उद्घाटन खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून होणार असून 15 नोव्हेंबरला या प्रशिक्षणाचा समारोप होईल. या समारोपीय कार्यक्रमाला काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी वेणुगोपाल यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. याच दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जनजागर सप्ताहालाही सुरुवात होईल.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात काल प्रशिक्षणार्थी डॉक्टरची हत्या झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, विद्यार्थी आणि परिचारक आक्रमक झाले असून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रवेशद्वार बंद केल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय आत आणि बाहेर अडकले असून ते देखील संतप्त झाले. दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी अधिष्ठात्यांचा पुतळा महाविद्यालयात जाळून ठिय्या आंदोलन सुरू केलं. आंदोलक विद्यार्थी आणि रुग्णांचे नातेवाईक आमने सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी शिक्षण आयुक्तांकडे राजीनामा पाठवलाय. तर डॉक्टर अशोक पालच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींचा डॉक्टर पाल यांच्यासोबत वाद झाल्यामुळे ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास मूळचा ठाणे इथला डॉक्टर अशोक पाल या MBBSच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्रानं महाविद्यालयाच्या परिसरातच हत्या करण्यात आली. दरम्यान या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. करदात्यांनी नियमितपणे भरलेल्या करामुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं पुण्यात प्रतिपादन. आणि यवतमाळ इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतली गंभीर दखल. सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे दिले निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.